बॉलीवुड अदाकार शाहरुख खान की फिल्म पठान आज 25 जनवरी को दुनिया के मुख्तलिफ ममालिक और मुख्तलिफ प्लेटफॉर्म पर रिलीज हो चुकी है और रिलीज होने से पहले ही से इसे बिजनेस के मामले में इंतहाई कामयाब करार दिया जा चुका था। लेकिन इसका एक प्रोमोशनल सॉन्ग बेशरम रंग रिलीज हुआ था तो इसे हिंदुत्व तंजीमों की जानिब से तनकीद का निशाना बनाया गया और बाइकाट पठान का हैशटैग भी सोशल मीडिया पर ट्रेंड करता रहा। यहाँ तक कि शाहरुख खान को जिंदा जलाने की धमकी भी दी गई। इसी बीच कर्नाटक के शहर गुलबर्गा से ये वीडियो सामने आए हैं जिसमें हिंदू जागरण और राम सेना की तरफ से शक्ति टाकीज के पास पुरतशद्दुद एहतजाज किया गया। यहाँ तक के मुजाहिरीन की तरफ से पथराव भी किया गया। यह सब पुलिस की मौजूदगी में हो रहा था और पुलिस तमाशाई बनी रही। बताने की जरूरत नहीं है कि इन हिंदुत्व गुंडों की जगह किसी और ख़ास मजहब के मानने वाले होते तो क्या कुछ एक्शन लिया जाता था। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಲಬುರಗಿ ನಗರದಲ್ಲಿ ಒಂದು ಹಿಂದೂ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಅವಹೇಳನ ರೀತಿ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಕೇಸರಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹೀರೋಯಿನಿ ಮೈಮೇಲೆ ಧರಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ಬೇಶರಂ ರಂಗ್ ಅಂತೇಳಿ ಹಾಡವನ್ನು ಇಟ್ಟು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಒಂದು ಅಪಪ್ರಚಾರ ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಕೆಲ ಜಿಹಾದಿಗಳು ಅದೇ ಶಾರುಖ್ ಖಾನ್, ಸಲ್ಮಾನ್ ಖಾನ್ ಇನ್ನಿತರ ಇಂಥ ಏನು ನಟರಿದ್ದಾರೆ ಬಾಲಿವುಡ್ ನಟರು ನಮ್ಮ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಒಂದು ನೋವಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲೇ ಈ ಪಿಕ್ಚರ್ ಮಾಡೋದು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಒಂದು ಅಶಾಂತಿ ಉಂಟು ಮಾಡೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ಚಲನಚಿತ್ರ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕಿಂತ ದಿವಸ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹಿಂದೂ ಜಾಗೃತಿ ಸೇನೆ ನಿನ್ನೆ ಕೂಡ ನಾವು ಎಲ್ಲ ಚಿತ್ರದ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಮನವಿ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಯಾಕಂದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಚಲನಚಿತ್ರ ನಡೆಸಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ। ಆದರೂ ಕೂಡ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಶೆಟ್ಟಿ ಥಿಯೇಟರಲ್ಲಿ ಚಿತ್ರ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ। ಇದರ ಖಂಡಿಸಿ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂಪರ ಸಂಘಟನೆಗಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ।